महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहिता लागू असताना कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामांना थारा देऊ नये असे स्पष्ट आदेश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत। आचारसंहिता काळात नवीन बांधकामं, वाढीव बांधकामं तसंच परवानगीशिवाय सुरू असलेल्या कामांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्त राव यांनी आज झालेल्या बैठकीत सर्व प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना दिलेत। तसंच शहरात कुठेही नव्यानं अनधिकृत बांधकाम होत असल्याचं निदर्शनास आल्यास नागरिकांनी याबाबत पालिकेला कळवल्यावर त्यावर पालिकेमार्फत तात्काळ कारवाई करण्यात येईल असंही आयुक्तांनी यावेळेला नमूद केलं। ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र इथे आज आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत तरोडे, उपायुक्त उमेश विरारी, चिजी गोदेपुरे, मनीष जोशी, सचिन सांगळे यांच्यासह 9 प्रभाग समितीचे सर्व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते। आचारसंहितेच्या काळात शहरात पालिकेची संपूर्ण यंत्रणा ही निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचा फायदा घेऊन शहरात अनधिकृतपणे नवीन बांधकामं होण्याची शक्यता असते। यासाठी सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभाग समिती कार्यक्षेत्रात नवीन होणाऱ्या बांधकामांकडे लक्ष ठेवावं। सर्व सहाय्यक आयुक्तांवर जरी निवडणुकीच्या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली असली तरी त्यांना प्रभागात नियमित तपासणी मोहिमेच्या माध्यमातून अनधिकृत बांधकाम होणार नाही त्याची दक्षता घ्यायची आहे। आचारसंहिता काळात नियमांचं उल्लंघन करून अनधिकृतपणे नवीन बांधकामं शहरात सुरू झाली तर त्यावर निष्कासनाची कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेत। तसंच अनधिकृत करणाऱ्या व्यक्तींवर जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। आचारसंहिता काळात कोणालाही सूट देण्यात येणार नसल्याचं आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट